हॅलो एव्हरीवन, स्टिच अँड हॉबी चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आपण इथे आज शिकणार आहोत की आपल्याला पिको कसं करायचं आहे आणि फॉल कसा लावायचा. ही साडी एकदम सिंथेटिकची साडी आहे. कॉटनच्या साड्यांना सोपं असतं, पण ही जी साडी आहे एकदमच म्हणजे पतली साडी आहे आणि सिंथेटिकची असल्यामुळे हिला थोडंसं फॉल करायला किंवा पिको करायला पण हार्ड जातं. तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये तेच सांगणार आहे. तर सगळ्यात पहिले आपल्याला जो एक्स्ट्रावाला जो कपडा होता तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आणि आपल्याला जी म्हणजे सरळ कट करायचा आहे. आता माझा इथे ही जी लाईन होती ती सरळच होती, क्रॉस वगैरे तिच्यामध्ये कपडा नव्हता, म्हणून मी लाईनच्या हिशोबानेच कट केलेलं आहे. तर तुम्हाला तो कट करून घेतल्याच्यानंतर आपली ही जी पिकोच्या मशीन असतात त्या मशीनच्यामध्ये आपल्याला पहिले तर सरळ ठेवायचा आहे कपडा, आणि नंतर हा जो राऊंड शेप आहे त्याच्यामध्ये आपल्याला कपडा थोडासा असा उचलून घ्यायचा आहे. वरती उचलल्याने काय होतं, तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढाच कपडा आपण तिथे थोडंसं अगदी उचलून ठेवणार आहोत. त्याने काय होतं, कपडा इझिली फोल्ड होतो आणि तुमच्या जे पिकोला फिनिशिंग पण एकदम छान पद्धतीने येते. काही वेळेस काय होतं, पिको थोडासा चपटा होतो, तर तसं न होतं एकदम गोल पिको इथे तयार होतो. हे बघा, तुम्ही इथे बघू शकता. त्याच्यासाठी आपल्याला हा जो कपडा आहे तो आपल्याला या पद्धतीने असा वरती थोडासा उचलून घ्यायचा आहे. अगदी तुम्हाला माझे जसे बोट दिसत आहेत त्या पद्धतीने आपल्याला इथे असं बोटाने उचलून ठेवायचं आहे. आणि तुम्ही वाटलंच तर पाठीमागून थोडंसं ओढून घेऊ शकता, की जेणेकरून काय होतं, पिको जो आहे तो स्ट्रेट तयार होतो. तर आपल्याला या पद्धतीने इथे पूर्ण पिको करून घ्यायचं आहे. आपल्याला दोन्ही साईडनी सेम, म्हणजे पल्लूच्या साईडनी पण जर पिको असेल तर त्या साईडनं पण आपल्याला सेम करून घ्यायचं आहे. तर इथे बघा तुम्ही, आपलं काहीच म्हणजे असं क्रॉस वगैरे न होता सरळ आपलं आलेला आहे पिको इथे. तर हा पिको इथे रेडी झाला. त्याच्यानंतर हा जो भाग उरतो त्याला काय करायचं आहे, परत आपल्याला उलटा करून इथे पिको करायचा आहे. जेव्हा आपण स्टार्टिंगला पिकोमध्ये अटकू शकत नाही त्याला, म्हणून आपल्याला नंतर एंडिंगला तो करायचा आहे. तर अशा पद्धतीने दोन्ही साईडने एकदम फिनिशिंगमध्ये पिको होतो. आता जेव्हा फॉल लावतो तेव्हा तुम्ही असं दोन इंच जे आहे ती मोजून ठेवू शकता. नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, अगदी जे आपलं मेजरमेंट टेप आहे तिथून 14 ते 15 इंच ठेवायचं आहे. तुम्ही असंही मोजलं तरी त्याचं माप 14 इंच किंवा 13 इंच असंच येऊ शकतं, जर तुम्ही म्हणजे हाताने जरी मोजून ठेवलं तरी. हे बघा, तुम्हाला मी ते दाखवते, बरोबर आलेलं आहे 14 इंच त्या माझ्या याच्यापासून टेपपासून, कॉर्नरपासून तर ते मशीनपर्यंत आपलं 14 इंच आलेलं आहे. तर तुम्हाला जे आपली हाताच्या बोटाचं आहे रेग्युलरली ते न घेता मग आपण या पद्धतीने इथे यूज करू शकतो. प्रत्येक वेळेस टेप घेऊन मोजल्यापेक्षा आपल्या हाताचे जे 2 वीत असतात त्या घेऊन आपण इथे लावू शकतो. तर आपल्याला फॉलचा एक जो भाग आहे फर्स्ट लावतो त्याला आपल्याला फोल्ड करून घ्यायचं असतं, की जेणेकरून नंतर तो फिनिशिंगमध्ये दिसतो. फोल्ड करून घेतल्याच्यानंतर आता तुम्ही इथे बघू शकता, मी पिकोचं जे फुटं आहे ते चेंज केलेलं नाही आहे. कारण माझी जी मशीन आहे मास्टर मशीन, त्याचं जे आहे फुटवेअर ते ऑलरेडी मोठंच आहे पिकोचं. त्याच्यामुळे इथे मी चेंज नाही केलं तरी चालतं. मी फक्त जेव्हा खूपच जाड बॉर्डरवाली साडी असेल त्यावेळेस मी इथे फूट चेंज करून घेते. ही साडी अगदी पतली आहे, सिंथेटिकची साडी, त्याच्यामुळे मी इथे फूट चेंज करून घेतलेलं नाही आहे. फक्त इथे आपण चेंज काय करणार आहोत, म्हणजे कपडा जसा मी पकडलेला होता तसा न पकडता मी स्ट्रेट ठेवणार आहे. आणि अगदी आपल्याला बरोबर त्या फूटच्या मध्ये, म्हणजे जेव्हा सुई आपली पिकोची सुई दोन्ही साईडनं इकडे आणि तिकडे म्हणजे अशी चालत असते. रेग्युलर मशीनची सुई सरळ चालते म्हणजे एकाच जागेवर. तर आपल्याला जे 2 होलमध्ये सुई फिरती त्याच्यामध्ये आपल्याला बरोबर फॉलचा आणि साडीचा कपडा ठेवायचा असतो. तर आपल्याला त्या पद्धतीने मी इथे साडीचा कपडा ठेवून घेतलेला आहे. तुम्ही इथे बघू शकता, माझा थोडासा धागा निघत होता, तर मी परत धागा वगैरे ओवून घेत आहे आणि परत स्टार्ट करते. तर तुम्ही इथे बघू शकता, माझी जी आहे मशीन, म्हणजे कपडा जो आहे मशीनच्या अगदी मिडलला आहे, म्हणजे जे दोन्ही होल इकडे तिकडे फिरत आहे म्हणजे दोन्ही बाजूला, त्याच्या अगदी मिडलला मी ठेवलेला आहे कपडा. तर अशाच पद्धतीने आपल्याला सगळ्या साडीला, म्हणजे जेवढा फॉल आहे तेवढा सगळ्या साडीला लावून घ्यायचा आहे, सरळ स्ट्रेट ठेवून. म्हणजे हलवायचा नाही आहे इकडे तिकडे, किंवा मग तुमचं काय होतं की फिनिशिंग जी आहे फॉलची, म्हणजे कुठे कमी कुठे जास्त अशी होती. आणि जेव्हा आपण इथे जर कमी जास्त झालं तर जेव्हा वरती आपण स्टिच करायला लागतो तेव्हाही कमी जास्त होऊन जातं. तर या पद्धतीने तुमच्याशी व्ही शेपमध्ये स्टिच आली पाहिजे. तुम्ही इथे बघू शकता, या पद्धतीने तुमची असं व्ही शेपमध्ये स्टिच आलेली पाहिजे. तर आपल्याला पूर्ण लावून घ्यायचं आहे. तर माझं इथे पूर्ण लावून झालेलं आहे. जेव्हा आपण एंड करतो, फॉलचा एंड करतो, तेव्हाही आपल्याला जसं आपण स्टार्टिंगला केलं होतं तसंच फोल्ड करून घ्यायचं आहे फॉल आतमधल्या साईडने, आणि एंडिंग करून घ्यायचं आहे, म्हणजे तिथे स्टॉप करून घ्यायचं आहे. तर इथे स्टॉप करायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर आता आपण याला हाताने लावणार आहोत.
तर काही जणी मशीननी पण लावता, पण आता मला ह्या साडीला हातानेच लावायचं सांगितलेलं आहे. तर मी मशीननी पण कसं लावायचं तोही एक व्हिडिओ नक्कीच शेअर करणार आहे तुमच्या सगळ्यांसोबत. तर इथे आता हे सगळं जे बिगिनर्स आहेत त्यांच्यासाठी स्टार्टिंग आहे की आपल्याला सुई जी आहे अगदी पतलीवाली घ्यायची आहे की जेणेकरून तुमच्या जी फॉल आहे ती फिनिशिंग येऊन जाईल. आणि सेम धागा ओवून आपल्याला ह्याच्यामध्ये घ्यायचा आहे. आणि मी पाट जो आहे तो घेते रेग्युलरली. तुम्ही पाट किंवा मग ते मोठं ताट वगैरे जे असतं म्हणजे जेणेकरून जो खालचा भाग आहे तो एकदम सपाट असला पाहिजे, तशा पद्धतीने तुम्हाला खालचा घ्यायचा आहे. हा जो फोडवाला भाग आहे तो एकदम सरळ करून घेणार आणि वरतून तुम्ही ते अगदी छोटे छोटे आपल्याला स्टिच द्यायचे आहे. म्हणजे आपण वरची जी आहे ती स्टिच घेणार मोठी, पण जी खाली टाकणार आहे सुई ती अगदी छोटंसं टाकून लगेच त्याच्या समोर वरती काढायचं आहे. अगदी म्हणजे छोटासा डॉट आला पाहिजे आपल्या, या पद्धतीने आपल्याला वरती काढून घ्यायची आहे. तुम्ही आतमधली जी आहे ती थोडीशी म्हणजे खूप मोठीही द्यायची नाही की जेणेकरून ती नंतर चैन म्हणजे आपण जे साकळ्या वगैरे घालतो पायातल्या चैन साकळ्या जे म्हणता तुम्ही त्याच्यामध्ये अटकायला नको. त्या पद्धतीने आपल्याला खूप मोठीही नको आणि खूप छोटीही नको. तर रेग्युलर आपली जी रनिंग स्टिच असते तशी द्यायची असते आपल्याला, जी रेग्युलरवाली स्टिच. तर आपल्याला खालचा जो आहे ते अगदी थोडासा घ्यायचा आहे जेणेकरून आपल्यावरती साडीला दिसत पण नाही, त्या पद्धतीने आपल्याला घ्यायचा असतो. तर आपल्याला हा जो सरळ घेतलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला ही जी साडी आहे ती अशी क्रॉस करून घ्यायची की जेणेकरून तुम्हाला जे लावायला आहे ते सोपं जातं. किंवा मग तुम्ही काय करू शकता, जो आहे आडवा तो पण ठेवू शकता, पार्ट जो आहे असतो आपला तो ठेवू शकता. आता इथे काय होतं, सिंथेटिकच्या साड्या असेल तर खूप घोळ पडतो. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, बॉल पिनच्या पिन आहे त्या आपल्याला समोर लावत जायचे आहे. जो फॉल आहे तो एकदम सरळ करून ठेवायचा आणि बॉल पिन आपल्याला 20-20, 30-30 इंचाच्या अंतरावर जरी तुम्ही मारल्या, म्हणजे 2 बॉल पिन, आता मी इथे मारलेले आहेत 2 बॉल पिन, तर त्या मी ह्या फॉल लावेपर्यंत ठेवणार. त्याच्यानंतर या मागच्या काढणार, पुढच्या फॉलला लावणार, म्हणजे पुढे जो आहे तिथे लावणार. तर तुम्ही अशा पद्धतीनेही पण करू शकता की जेणेकरून काय होतं की तुमच्या फॉलला पण घोळ पडत नाही. ह्या साड्यांना खूप इझिली घोळ पडतो, जेवढं आपल्या कॉटनच्या साड्यांना पडत नाही किंवा काठपदर साड्यांनाही पडत नाही, जेवढं सिंथेटिकच्या साड्यांना फॉल लावायला हार्ड जातो. तर तुम्ही इथे ह्या बॉल पिनचा वापर करून पण इझिली फॉल लावून घेऊ शकता. म्हणजे काय होतं, बॉल पिन लावून ठेवलेलं असेल ना तर कपडाही हलत नाही आणि फॉल पण सरकत नाही. म्हणजे दोन्ही पण गोष्टी होत्या की आपली साडी पण व्यवस्थित राहते आणि फॉल पण व्यवस्थित राहतो. तर तुम्हाला अशा पद्धतीने पूर्ण फॉल लावून घ्यायचा आहे. आणि हे जी एंडिंग आहे, जसं आपण तिकडनं स्टार्टिंग केलेलं होतं तसंच आपल्याला इकडे एंड करायचं आहे की जेणेकरून आपलं जे आहे ते व्यवस्थित आलं पाहिजे. म्हणजे जी साडी आपण फॉल करतो ती पण व्यवस्थित आली पाहिजे आणि घोळ पडायला कुठेच नको. तुम्ही इथे बघू शकता एकदम इझिली आपण इथे फॉल लावून झालेला आहे. आता हे जे आहे मी इथे एंड करण्याच्या वेळेस आपण जे आहे धाग्याच्या 2 ते 3 गाठ मारून देणार आहोत की जेणेकरून निघायला नको इझिली. त्याच्यामुळे आपल्याला इथे व्यवस्थित स्टिच करून आपल्याला याची गाठ मारून घ्यायची आहे. जे धाग्याची आपण इथे गाठ मारतो एंडिंगला ती आपल्याला व्यवस्थित मारून घ्यायची आहे. ते झाल्याच्या नंतर आपण इथे पॅक करून घेतलेलं आहे. पॅक करून घेतल्याच्या नंतर आपल्याला पूर्ण जो फॉल आहे तो व्यवस्थित करून घ्यायचा आहे. पूर्ण आपले जिथे म्हणजे एकदा हात आपल्याला क्लीन करून घ्यायचाच असतो याच्यामध्ये की जेणेकरून जिथे थोडाफारही जर आपली सुईचं जे टोक काढलेलं असतं व्यवस्थित, तिथे धागा म्हणजे साडीचा जो कपडा आहे तो ओढला जातो किंवा ते साडीची फिनिशिंग चालल्या जाते, तिथे आपल्याला एकदम हाताने साफ करून घ्यायचं आहे. म्हणजे असं तुम्ही हाताने करू शकता किंवा मग प्रेसनी पण करू शकता, पण हाताने जरी केलं तरी पण इझी आहे. तर तुम्ही इथे बघू शकता आपल्या साडीला कुठेही घोळ पडलेला नाही आणि एकदम छान फिनिशिंगमध्ये फॉल लागलेला आहे, तुम्ही इथे बघू शकता. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.